नमस्कार, मी भूषण सजगुरे आज तुम्हाला मकर संक्रांतीविषयी एक माहिती देणार आहे। मकर संक्रांत आता जी आहे ती 15 तारखेला आहे। जवळपास मकर संक्रांतीचा जर आपण विचार केला तर साधारण ती जानेवारी महिन्याच्या साधारण 14 तारखेला येत असते, मात्र ह्या वेळेस 15 तारखेला ती आलेली आहे। मकर संक्रांत मकर राशीचा आणि संक्र म्हणजे संक्रमित होणे हा त्याच्या पाठीमागचा भाव आहे। तर या मकर संक्रांतीचं विशेष काय आहे, मकर संक्रांती साजरी का करावी, याच्या पाठीमागे नेमकं कारण काय आहे। तर तसं पाहायला गेलं तर या महिन्यामध्ये एकमेव हा एक सण आहे की या महिन्यामध्ये येत असतो। या महिन्यात दुसरा कोणताही सण नाही। या मकर संक्रांतीच्या दिवशी हे जे काही वातावरण आहे याचं परिवर्तन या शास्त्रानुसार सांगितले गेले परिवर्तन होत असतं। एक उत्तरायण चालू त्या ठिकाणी होत असतं। या मकर राशीमध्ये ज्या वेळेस सूर्याचं भ्रमण होतं, म्हणजे सूर्य ज्या वेळेस मकर राशीत येतो त्या दिवशी मकर संक्रांती असं म्हटलं जाते। ह्या वेळेची मकर संक्रांती जी आहे तर तिचं जे वाहन आहे ते घोडा आहे आणि उपवाहन जे सांगितलं गेलं आहे ते आहे सिंह। त्याला जो वस्त्र परिधान करून आलेला आहे ते तर साधारण ते काळ्या वस्त्रामध्ये परिधान करून आलेले आहेत। तर याचा जो प्रभाव आहे हा बऱ्याचशा राशींना चांगला प्रभाव प्राप्त होणार आहे, काही राशींना अशुभ प्रभाव प्राप्त होणार आहे। तर या संक्रांतीविषयी एक पौराणिक एक आधार आहे, तो कशासाठी आहे, का आहे हे आपण सविस्तर समजून घेऊया। एक पौराणिक कथा याच्या पाठीमागे सांगितली जाते की जे शनिदेव आहे तर या शनिदेवांची रास म्हणजेच मकर रास, या मकर राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे, स्वराशीमधला तो आहे। त्याच्यानंतर या शनिदेवांचे जे वडील आहे ते सूर्य भगवान आहे। या सूर्य भगवंताचं आणि शनिदेवाचं जवळपास बऱ्याच वेळेस जमलेलं नाही आणि याच्या पाठीमागे कारण देखील तसंच आहे। कारण ज्या वेळेस सूर्य भगवंताने छायेला सोडलं, छाया ही शनिदेवाची आई आहे आणि ज्यावेळेस त्या छायेला सूर्यलेलं आहे त्यापासून उत्पन्न झालेला जो शनिदेव आहे त्याला अत्यंत राग आला आणि या रागेच्या भरामध्ये या शनिदेवाने या सूर्य भगवंतांना शाप दिलेला आहे की तुम्ही कुष्ठरोगी व्हाल। हे कुष्ठरोगी जे सूर्य भगवंत झालेले आहेत तर हे पाहिल्यानंतर त्यांचा जो पुत्र आहे यमराज याला अत्यंत दुःख झालं की माझे पती किंवा माझे जे वडील आहेत तर हे वडील कुष्ठरोगी झालेले आहेत। त्याच्यामुळे अत्यंत दुःख त्याला झालं आणि त्याने विचार केला की या शनिदेवाला आपण काहीतरी समजावून सांगावं किंवा समज काहीतरी घालावी। पण ही समज घालणार तेवढ्यात या सूर्य भगवंताने शनिदेवाला अनेक प्रकारचे आघात निर्माण व्हावे यासाठी प्रयत्न केलेले आहे। शनिदेव अत्यंत हताश झालेले आहे आणि त्यांच्यामध्ये समज निर्माण व्हावी यासाठी या शनिदेवाने उपासना केलेली आहे भगवान शंकराची। भगवान शंकराची उपासना केल्यानंतर त्यांना अनेक प्रकारचे उत्तर देखील त्याच्यामध्ये मिळालेले आहेत आणि ज्यावेळेस भगवान सूर्य आणि शनिदेवांमध्ये समज झाली त्यावेळेस भगवान सूर्यांनी या शनिदेवाला सांगितलं की मी ज्यावेळेस तुझ्या राशीत येईल, तुझ्या राशीत म्हणजे केव्हा की मकर राशी हा दुसरा त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। पहिली जी कुंभ रास आहे रागाच्या भरामध्ये या सूर्यदेवाने कुंभ राशीचं देखील दाहन केलेलं आहे, त्या ठिकाणी त्रास प्राप्त करून दिलेला आहे आणि हे मात्र असह्य झाल्यानंतर त्याला उपशाप म्हणून सूर्य भगवंतांनी शनिदेवाला सांगितले की तू ज्यावेळेस मकर राशीमध्ये असतील, ज्यावेळेस त्या ठिकाणी तुझं माझं भ्रमण त्या ठिकाणी होईल त्यावेळेस जर कोणी तुझ्या राशीमध्ये असताना जर भगवान सूर्याची उपासना केली तर तुझा त्रास हा त्यांच्याविषयी दूर होणार आहे किंवा त्यांना तुझा त्रास होणार नाही आहे, असं एक वरदान या शनिदेवाला प्राप्त करून दिले आहे। अशा बऱ्याचशा काही पौराणिक कथा आहेत की या संक्रांतीविषयी अजून एक पौराणिक कथा सांगितली जाते की महाभारतामध्ये देखील भीष्मांनी आपला प्राणत्याग केला तो दिवस देखील मकर संक्रांतीचा होता। ज्यावेळेस उत्तरायण सुरू झालेला आहे त्यावेळेस
या भीष्मांनी आपला प्राण हा स्वर्गामध्ये विलीन केला आहे, भगवंतामध्ये विलीन केलेला आहे। आणि या मकर संक्रांतीला नेमकं काय काय करावं, कशा पद्धतीने करावं हे देखील तितक्याच महत्त्वाचं आहे। आपण एक सायंटिफिक कारणानुसार जरी बघितलं गेलं तरी या वातावरणामध्ये एक हिमता म्हणजे एक हिवाळी ज्याला आपण म्हणतो, एक थंडी ही प्राप्त होत असते। तर त्याच्यामुळे त्या ठिकाणी जे पदार्थ देखील आपल्याला शास्त्रानुसार सांगितले की तर तिळीचं जे काही लाडू आहे, गूळ आहे, याच्यापासून निर्माण झालेले जे काही पदार्थ आहे याचं सेवन केल्यानंतर देखील आपल्या शरीरामध्ये एक मकर संक्रांतीचा जो काही आंतरिक दोष असतो तो त्या ठिकाणी नाहीसा होत असतो। त्याच्यानंतर या मकर संक्रांतीला जर नवग्रहाची काही बाधा असेल, नवग्रहाचा काही दोष असेल, त्याला जर त्याच्यापासून निरसन, त्याच्यापासून मुक्तता हवी असेल तर त्याने देखील या मकर संक्रांतीला गरिबाला काहीतरी दान करावं। त्याच्यापैकी एखादं वस्त्र असू शकतं, एखादा कांबळा असू शकतो, त्याच्यामध्ये तिळगुळ असू शकतो, त्याच्यानंतर काही घोड्याचं दान असू शकतं। अशा बऱ्याच अशा काही दानांमध्ये आपल्याला फलप्राप्ती सांगितलेली आहे। तर या मकर संक्रांतीविषयी बरेचशी काही गोष्ट आपल्याला पौराणात सांगितली जाते, ती देखील मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नमस्कार।